तर युद्धाचा परिणाम तेल महागलं, पेट्रोल आणि डिझेलचाही तुटवडा होणार का? आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। भारताने अमेरिकेसोबतचा व्यापार करार तात्पुरता रोखलाय। अमेरिकेकडून आयात शुल्क निश्चित करेपर्यंत स्वाक्षरी नाही। भारताची भूमिका, भारत अमेरिकेतील व्यापार करार पुन्हा लांबणीवर। अमेरिका इराण युद्धामुळे खाद्यतेलांच्या किमतीत वाढ, सूर्यफूल तेलाच्या किमतीत किरकोळ बाजारात 13 रुपयांची वाढ। सोयाबीन तेलाचे दर 140 रुपयांवरून 155 रुपयांपर्यंत वाढले। आखाती देशातील युद्धामुळे छत्रपती संभाजीनगरात ऑटो एलपीजी गॅसच्या दरात वाढ। गेल्या 10 दिवसात एलपीजी गॅसचे दर 57% वाढले। एलपीजीचे दर 61 रुपयांवरून 96 रुपयांवर। 30,000 ऑटो एलपीजी चालक अडचणीत। आखाती युद्धाचा परिणाम, बाटली बंद पाण्यावर। बाटली बंद पाण्याच्या दरात 20 ते 25 रुपयांची वाढ। प्लास्टिकची पाण्याची बॉटल तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल महागलाय। आखाती युद्धामुळे रिक्षा चालकांना धक्का। एलपीजी 61 वरून थेट 96 रुपयांवर। 10 दिवसात एलपीजीचे दर वधारले। नाशिक संभाजीनगरमध्ये गॅससाठी रिक्षाच्या लांब रांगा। 11 महिन्यात देशात महागाईचा उच्चांक। डाळी, भाज्या आणि अन्नपदार्थ महागले। बासमती तांदळातही 5 ते 10 रुपयांची वाढ। शिवालिकनंतर आज नंदादेवी टँकर भारतात दाखल। देशातील गॅस टंचाई दूर होणार। आखाती देशातून गुजरातमध्ये 92,700 मेट्रिक टन एलपीजी साठा उपलब्ध। कच्च्या तेलाच्या किमतीत 1.84% वाढ। कच्च्या तेलाच्या किमती $102 प्रति बॅरलवर पोहोचल्यात। सोमवारी कच्च्या तेलाच्या इंधनामध्ये 2.4% घट। एलपीजी नंतर आता तेलाच्या किमतीही कडाडल्यात। खाद्यतेल 15 रुपयांनी महागले।